नामस्मरणा वाचोनी काया वाचा मने झाले चिंतने डुलती मेहनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा मेहनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कठे काही आपण असावे जवळी महायोग पीठे जटे भीमरथ्या रम पुंडरिकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठान्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा मस्तके पाया
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शिव भोळा चक्रवर्ती तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही ताना टोना नेनती काही ताना टोना नामस्मरणा वाचोडी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा म्हणा सगळे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम धन्य तुकोबा समर्थ देणी केला प्रसाद म्हणजे थोडा जगद्गुरु तुकोबरायांचे लाडके शिष्य पिंपळनेर निवासी सद्गुरुनिष्ठ निळप्पा राय त्यांचा अभंग आपण सेवेकरता घेतलाय। या अभंगामध्ये महाराज संतांचा महिमा सांगतात।
नामाचा महिमा सांगतात, वैराग्य सांगतात, म्हणजे संतांची लक्षणही सांगतात आणि परिपूर्ण संत जीवन कसं असतंय हे सांगतात. भगवान शंकराच्या बारामध्ये हा दरबारात सेवेचा योगी कैलास राणा शिवचंद्रमोही सिंधो शंभो त्यांची सेवा आपल्याला पण आधार आहे. हेच सेवा करून घेणारे आपल्याकडून. मज पामरा हे काय थोर पायाची वाहाडा निळंबरायांची वंची, निळंबरायांचा अधिकार फार मोठा अधिकार. आज फार मोठा पर्व काळ आहे माझा पाव. भगवंताच्या आगमनात पर्व काळ असतो. कृष्ण गोकुळी जन्मला भगवंताच्या अवतारामध्ये म्हणजे आगमनात पर्व काळ असतो. साधूच्या गमनात पर्व काळ असतो. विठाला महात्म्याचं काम खरं समाधी घेतल्यानंतर सुरू होत असतं. साधूचं कार्य समाधी घेतल्यानंतर खरं सुरू होत असतं. असे अधिकारी महापुरुष संत शंकर स्वामींची आज पुण्यतिथी कितवी? 279 वर्षापूर्वी महाराजांनी समाधी घेतली. आज जिकडं तिकडं तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. काय केला सण आयुष्यभर? काय केला सण? या अभंगाप्रमाणे जीवन जगले. त्या काळात बरेच मंडळी गेले असतील ना. महाराजांनी समाधी घेतली, मग बाकीच्यांची का पुण्यतिथी होत नाही. आता मोठा पुण्यतिथी सोहळा आलाय सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांचा. यांचाच काय एवढा मोठा सोहळा होतो. आज माऊलीचा किती मोठा समाधी सोहळा असतो. जगद्गुरु तुकोबरायांचा सोहळा होतोय, निळंबरायांचा सोहळा होतोय. ह्या महापुरुषांचा सोहळा का होतो? आपले पूर्वज गेलेत असतील ना, त्यांचा सोहळा का नाही? त्या अभंगाच्या नुसार जीवन जगले नाही. हा त्याच्यातला सोपा तात्पर्य. असे अधिकारी महापुरुष आणि एवढ्या मोठ्या अधिकारी महापुरुषाची सेवा आपल्याकडून मिळते. आपण किती भाग्यवान आहोत. भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये खरे भाग्यवान तुम्ही मंडळी आहात. इथं बाबाजींचा आश्रम त्यांच्याच कृपेनं झालेलं आहे नाही. सुरुवातीला काय असं नियोजन, पण साधूची किती दूरदृष्टी असते. सुरेगावला आता प्रदोष होतो, तिथं प्रत्येक 15 दिवसाला सत्संग होतोय.
तर त्यांनी सांगितलं त्या मंदिर बांधण्याकरता किती वेळा पाडावं लागलं आणि किती कष्ट घ्यावं लागले हे सोपं नाही ना. ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. तर आज जय जयकार चालला, पण बळी द्यावा लागले ना विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता. पहिले बळी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता. हे मला थोडी आज चुका झाला असे कळत भजन करा. कसं या महापुरुषांनी काय या जाग्याचा महिमा काय असेल पूर्वी इथं. आज एवढा शिवलेचे रूप लविले द्वारी त्याचा विरू गेला हा मोगरा फुलला. भरतखंडे नरदेह हे तो भाग्याची संपत्ती. आपण भाग्यवान आहोत अशा साधू संतांच्या कुळामध्ये आपण जन्माला आलो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास आपण भाग्यवान आहोत. तशा महापुरुषांची सेवा करायला आपल्याला मिळते. त्या निमित्तानं लेनेक अन्नदान लेनेक हरिनाम करनेक लीनता ढुकणेक अभिमान. सर्व भजनी मंडळ गावोगावून आलेले भजनी मंडळ मृदंगाचार्य सर्व गायनाचार्य. आता काही इथं महारथी काहीच कमी नाही. समोर गुरुवर्य मंडळी बसलेले काही कमी नाही. इथं भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य श्रेवती महारथी अधिकारी मंडळी बसलेले. करू आपण सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. विठ्ठल संतांचा अधिकारच फार मोठा असतो. देव सारावे परते म्हणले संत तुझावे काय अधिकार आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आरती शिष्याची. अर्थात वस्तू एकच येते. व्यावहारिक सत्तेत आल्यानंतर आपल्याला संत म्हणावं लागतं, कारण उघड परब्रह्म आहे ना. व्यावहारिक सत्य करता वस्तू एकच आहे ना. भगवान परमात्मा गीते सांगतात ना, ये हृदयचे ते हृदय घातले द्वैत न मोडता केले आपण आयशे अर्चना. संतांचा सोहळा करता तुम्ही. आता समोर गुरुवर्य महाराज बसलेले ज्ञानेश्वरी ते प्रमाणे तेही मग प्राणा परते आवडते. माऊली म्हणतात प्राणापेक्षा जास्त आवडतात. जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. संतांचा सोहळा केलेला भगवंताला आनंद होतो. तो म्हणतो माझा नाही केला तरी चालेल, पण माझ्या संतांचा सोहळा केला पाहिजे. एखादी माता माऊली असावी आणि तिचं एकुलतं एक छोटस लाडकं बाळ असावं, आणि ती जर आपल्या इथं आली त्या मुलाच्या हातात जर आपण 500 रुपयाची नोट दिली, त्या माऊलीला तुम्ही काहीच नको देऊ तरी माऊली संतुष्ट होती. का? बाळ संतुष्ट. तसं संतांचा सोहळा जर झाला तर भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करतो. बरं, संतांचा सोहळा केलेला भगवंताला फार आवडतो. म्हणून तुम्ही सर्व मंडळी तन मन धनानं उत्साहानं केलेलं प्रेमानं केलेलं देवाला फार आवडतं. या अभंगामध्ये निरोप करायचा अधिकार आपल्याला माहिती. फार मोठे अधिकारी
मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ सांगितलं. संप्रदाय पडतो समया तेच परंपरेला महाराज या सगळं आलेलं राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी विळामळेमध्ये उपदेश केला. सगळा सांगितला संप्रदाय. निळोबारायने त्याच्याकरता कडकडीत अनुष्ठान केलेलं आहे ना. एवढं सुखासुखी प्राप्त झालेलं नाही गुरुपद. निळोबारायने त्याच्या आरतीमध्ये म्हणले प्रयाण काळे देवी विमान पाठवले कळीच्या काळा माझी मानव देह घेऊन निज धामा गेले. जय जयाजी स्वामी सद्गुरु. कलियुगातल्या लोकांना पटत नाही. विठ्ठल जया आदरे पूजले पांडुरंगे विमानस्थ केले. प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपेची केली. न त्यागी ती दिव्य लोकाशी नेली. लोकांना पटत नाही म्हणून तो निळोबाराय करता परत आले. एकदा नाही आले, तीनदा आले. मग आता तीनदा आल्यानंतर तर मान्यच करावं लागेल ना. अनुष्ठान केलेले महाराज, अनुष्ठान केलंय. निळोबारायचं जीवन पवित्र ब्राह्मण कुळामध्ये जीवन पवित्र वारी करतात. भगवंताची सेवा केलेली परंतु समाधान होत नाही. अंतःकरणामध्ये याला तीव्र मुमुक्ष म्हणतात. अर्थार्थी जिज्ञासवाली तीव्र मुमुक्षत्व. मी उद्धार नाना साधनाच्या केल्या खटपटा पूर्ण पावती पूर्ण प्रयत्न केले पण चित्त समाधान होत नाही. आणि जोपर्यंत चित्ताची हळहळ थांबत नाही, चित्त शांत होत नाही, तोपर्यंत जीवाला सुटका नाही. महाराज कई ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा पाण्या विन बासोळी तैसा तुका. भगवंताच्या दर्शना करता जशा गोपी व्याकुळ झाल्या होत्या ना, तीच अवस्था आहे मला संतांची. भगवंताच्या दर्शना करताय, सत्पुरुषाच्या दर्शना करताय. 3 गोष्टी दुर्लभ सांगितले ना अध्यक्ष गुरु शंकराचार्यांनी. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रया. असे निळोबारायने तीव्र तळमळ अंतःकरणाची वारी चालू आहे. एकादशी चालू आहे, भगवंताचं नामस्मरण चालू आहे. मग ऐशी कर्म साम्य दशा विरेशा. मग श्री गुरु अपेचा पुण्य फळले बहुत दिसा. भाग्य उदयाचा भाग्य
तळमळ आहे, तळमळ आपली आहे ना. आपण काही तळमळ करत नाही का? रात्रंदिवस आपली तळमळ आहे ना. भगवंताच्या दर्शना करताय का? प्रपंचिक वस्तू करताय आपली तळमळ? पैसा करता तळमळ आहे आपली, तर भगवंताच्या दर्शना करताय हो? याला तीव्र मुमुक्षुत्व म्हणतात. असं प्राप्त झाल्यानंतर मग निळोबाराईने चरित्रामध्ये डबल प्रवाह आहे, पण आपल्यासारखं त्या प्रवाहापेक्षा सरळ मार्गाने चालावं. आपल्याला संत प्रमाण महत्वाचं आहे. आणि मग निळोबाराईंच्या असं लक्षात आलंय, जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ धामाला गेलेले आहेत. मग निळोबाराय पंढरपूरला गेले, सगळ्यात मोठे कोर्ट नाही का, आणि पांडुरंगालाच साकडं घातलेलं आहे. मी मनानं जगद्गुरु तुकोबारायला वरलेले आहे. सद्गुरु करीन तर जगद्गुरु तुकोबाराय करीन. आणि सगळ्यांनी भरपूर समजून घातलंय. वैकुंठाला गेल्यानंतर परत कोण आलंय म्हटलं मी का? त्या पदाला गेल्यानंतर आता कैसे येणे जाणे सहज खुंटले आघाता वेगळा ठाव असे हा निराळा. त्या पदाला गेल्यानंतर परत येणं जाणं नसतं. येणं जाणं जर असतं तर त्रिविक्रम राजाला जिवंत केलं असतं. विठ्ठल काय उत्तर आहे त्या प्रश्नाला? आपल्याकडे उत्तरच नाही ना. नवनाथ ग्रंथामध्ये त्रिविक्रम राजाच ना. आपण बीज साजरी करतो ना, धर्मनाथ बीज. नाथांकडे संजीवनी होती, फकड महात्मे होते, मच्छिंद्रनाथ, वृक्षनाथ. त्रिविक्रम राजाला का उठवलं नाही हा प्रश्न आहे आपल्याकडे. का उठवला नाही? संजीवनी असं का उठू शकत नाही? काय उत्तर आहे तुमच्याकडे? हे मंडळीवरून कसं काय येतात? आम्ही वैकुंठवासी आलो बोले स्वइच्छेने येतात. उदाहरणा शेवटी काढायचं, दृष्टांता शेवटी काढायचं. एका कैद्याला जेलमध्ये टाकलं, त्याला स्वइच्छेनं परत बाहेर येता येईल का? बेड्या घातल्या आणि जेलमध्ये टाकलं, स्वइच्छेनं परत बाहेर येता येईल का? तर त्यांचा जो अधिकारी लालदेवीच्या गाडीत आला, गेटवर सल्यूट करतात, तो स्वइच्छेनं मध्ये येतो आणि स्वइच्छेनं बाहेर जातो. तसे आपल्यासारखे म्हणजे कैदी आणि संत महापुरुष म्हणजे लालदेवीच्या गाडीतले. आपल्याला स्वइच्छेनं या चक्रव्यूहाच्या बाहेर पडू शकत नाही. आपण आपल्याला जायचं ठरलं तर संतांची संघटना अशी निळोबाराय. मग त्यांनी ठरवलं अनुष्ठान करायचं. जसं आज हे मंडळी करतात ना, अख्खं सरकार हलते शक्ती त्याच्यामध्ये, तसं त्या काळात निळोबारायने अनुष्ठान केलेलं आहे. जोपर्यंत महाराज येत नाही, जगद्गुरु तुकोबाराय दर्शन देत नाही, तोपर्यंत अनुष्ठान सोडायचं नाही म्हणले. अन्न नाही, पाणी नाही. आजही जाऊन पाहतो मी तिथं महाराजांनी बांधलेलं मंदिर सगळं जसं तिथंच आहे. पिंपळनेरला आजही परंपरा चालू आहे तिथे. आजही जशी ते समाधी मंदिर आहे तिथं अनुष्ठान केलेलं आहे. भगवंताचं अनुष्ठान तिथं केलेलं, ती जागा वगैरे सगळं आहे तिथं आज. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं नामस्मरण केलेलं आहे. सारखं नामस्मरण, सगळ्याचा त्याग केला. त्यांच्या चरित्रामध्ये 42 दिवस अनुष्ठान केलेलं आहे. 42 दिवस कशाला म्हणतात महाराज? आपल्याला एकादशीच्या दिवशी अगोदरच तयारी करावी लागते फराळाची. अगोदर दिवशी 42 दिवस अनुष्ठान सामान्य गोष्ट आहे का? कशा करता? सद्गुरूच्या भेटी करता. 42 दिवस अनुष्ठान केल्यानंतर भगवंताला घाम फुटला पंढरपूरला. भगवान पांडुरंग आले आणि प्रत्यक्ष दर्शन दिलं निळोबारायला. नाम तुझे रे, नाम तुझे,
झाली निळोबा मी आलोय म्हटले डोळे उघड. त्यावेळेस निळोबाराय सांगतात तुझ लागी येथे तुझ लागी येथे जगद्गुरु तुकोबारायांचं नामस्मरण करतो. त्यांचं दर्शन पाहिजे म्हणले. अरे मी तर कोणाला प्रसन्न होत नाही म्हणले. प्रत्यक्ष जगाचा मालक सगुण स्वरूपात प्रगट झालेले तुकोबाराय उठले नाही. तुकयाचा धावा काय गुरुनिष्ठ आहे, काय निष्ठा आहे. भगवंताला माग पाठवणारा परमात्मा. मी संकटात नाही म्हणले द्रौपदी सारखा, प्रल्हादासारखा. मला सद्गुरु तुकोबारायांचं दर्शन पाहिजे. भगवान परमात्मा वैकुंठात गेले. जगद्गुरु तुकोबारायला सांगितलं म्हणले महाराज ते गिऱ्हाईक ऐकत नाही म्हटले, तुम्हालाच जावं लागेल. मग जगद्गुरु तुकोबाराय विना चिपळ्या भजन करत करत पिंपळनेरला महाराजांच्या समोर प्रगट झाले. म्हणजे बाळा त्यांच्या चरित्रावर फोटोच किती भारी दिलेला आहे, निळा चरित्र म्हणून. महाराज आले. येऊनी कृपावंते हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. विठाला आणि म्हणले कलियुगात असा हट्ट धरू नको बाळा. आणि मग कलियुगामध्ये सोपं साधन कर, भगवंताचं नामस्मरण कर, वारी कर, व्रत करा, एकादशी केले आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. आणि सोपा सर्वसामान्य कलियुगामध्ये भक्ती मार्गाचा प्रसार कर. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय पुन्हा वैकुंठात निघून गेले. आणि मग निळोबारायांची वारी चालू झाली. आणि शंकर स्वामींची आणि निळोबारायांची जी भेट झाली पहिली ती पंढरपूरमध्ये झाली. विठ्ठल हीच परंपरा आहे मुख्य महाविष्णूची. आजही शिवूरला जशीच्या तशी अशा शिवूर गावामध्ये दोन महापुरुष आहेत, संत बहिणाबाई आणि संत शंकर स्वामी. आणि ते शंकर स्वामींची परंपरा आणि त्यांची पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जो अभंग घेतला निळोबारायचा, ते निळोबाराय संतांचे लक्षण प्रथम चरणात सांगतात. तेची संत तेची संत
त्याची डबल दुरुक्ती, तसा दुरुक्ती दोष आहे, पण इथं नाही, पंतांना नाही. का? अंतकरणात कळवळ आहे ना. ऐशी कळवळ याची जाती करी आपल्या कल्याणा करताय त्याची संत, त्याची एकदा सांगून नाही जमत. ज्यांचा हेच फक्त भगवंत प्राप्ती, पांडुरंगाच्या प्राप्ती करताच अख्खा आयुष्य जाळलंय त्यांनी, ते संत आहे. स्वतःच जाळलं पण दुसऱ्याला सांगतात. सांगतो तुम्हाशी रे विठ्ठल नाही बसलं तर गेला. नाही तरी गेला जन्ममाया तरी गेला. काहीतरी गेला जन्म माया कोणाचा? जो नाही ऐकन त्याचा हात मोडन त्याच्या गळ्यात पडा. ब्राह्मणाला लग्न लावून दिलं, मग नांदायचं कोणा? नांदायचं कोणा? नामस्मरण करायचं कोणा? संतांनी आपल्याला माळ घालून सांगितलं. हो, हा शोक सोहळा धन्य गीतोची धन्य राम कृष्ण वासुदेव सदा सदा ककडीमध्ये काय कळवळ असतो महाराज, काय तळमळ असते अंतकरणामध्ये. अण्णा येणार होते, आज नाही आले वाटतं. काय तळमळ असते प्रत्यक्ष पाहायला मिळतं आपल्याला. विठ्ठला कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सुडी बंधी करी, जळाची परी तळवटू, असे संत आपल्याला आयुष्यभर सांगत असतात. सांगतो तुम्हाशी उठा जागे भारे,
हेत विठ्ठल स्मरण करा पंढरीनाथा सुकवी व्यथा जन्म फक्त येथे भगवंताची प्राप्ती. मग घर घालून सत्यनारायण झालं तरी चालेल. नाथ बाबा जे पाहिजे ते जेवायला येणाऱ्याला भांडे चांदीचे सोन्याची हे घेऊन जा, पण भजन करा, नामस्मरण करा, फक्त 8 एकोदी भागवत ऐका. विठ्ठल जवळच उघडले अन्नक्षे आज आपल्याला महत्व नाही कळणार. आज रेशन मध्ये फुकट सगळं अन्नधान्य मिळतं. आज अन्नदानाचं महत्व कळणार नाही, पण त्या काळात अन्नदान महत्वाचं होतं. ते काळ पहा, 300 वर्षापूर्वीच्या काळात लोक अन्न करून मरत होते. त्या निमित्तानं अन्नदान करा. अन्नदान निमित्त आहे, पण मूळ काय आहे? भगवंताचं. याचा हेत विठ्ठल. प्रमाण आहे ना, प्रमाणात नाही बसलं तर मग संतत्व प्राप्त होत नाही ना. तेची संत फसवणूक होईल ना आपल्यावाली. मग लक्षणात जर बसलं तर प्रमाणे संत. जर समजा आपली गाडी चुकली, जायचं पंढरपूरला, आपण इकडे धोळा गाडीत जर बसलो तर कधी पंढरपूरला जाऊन आपण चालू होईल? जाणं तर होणार नाही, पण आपला वेळ व्हायला जाईल. म्हणून आपल्याला संत राजमार्ग दाखवतात. तुम्ही आडमार्गाला जाऊ नका. मार्ग दावून गेले दयानिधी विनेची पंथी जाता न पडे गुंता. मग धोका नाही, कधी धोका नाही. तेचे संत ज्याचा हेत फक्त भगवंत प्राप्ती करता जीवन जगलेले महापुरुष. त्यांच्या जीवना अनेक दुसरे मद नाही. आता नेमिलिया चित्ता पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी. काहीच नाही चित्तामध्ये, काहीच नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईच्या पती. दुसरं भरपूर भगवंतांना देण्याचा प्रयत्न केला, पण संतांनी काहीच घेतले नाही. नामदेवरायांचं चरित्र पाख चंद्रभागेतून काय काढलं? परिसा भागवत. परिसा भागवत चरित्र समजलं, पण अधिकार किती मोठा आहे नामदेवरायांचा. परिसा भागवताना मात्र श्रींची तपश्चर्या केली होती ना, देवीची तपश्चर्या केली, एक परीस प्राप्त झाला होता. परीस म्हणल्यावर सामान्य गोष्ट आहे. कलियुगात लोखंडाला लोक सोनं होतं ना, कामाला जायचं काही काम आहे का?
काय सोन्याचं धोर निघत होतं ना. आणि नामदेवराय अखंड पांडुरंगाचं चिंतन करतात. 24 तास दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे आणि चूल पेटत नाही विठाल. मला आपल्याला वाटतं त्यांची गरिबी होती. जरा ज्ञानेश्वरी पार दैवी संपत्ती. दैवी संपत्ती नाही का. हे गरीब नाही हे खरी श्रीमंत आहे. पण गेल्यावर श्रीमंती आपल्याला कळती विठाल. व्यवहारी सत्ता येते. संत त्याच्या पलीकडे गेले असते. सुखे दुःखे समे कृत्वा लाभो लाभा जयो जया सुखे संतोषान यावे सुखे विषदान भजावे लाभा लाभ न धरावा मना माझी संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय. ह्या पदावर गेलेले महात्म्यांची श्रीमंती आपल्यासारख्या सामान्याला कळल का. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. नामदेवरायांची परिस्थिती आपल्या समोर आहे ना. पण परिसा भागवताची काय श्रीमंती. परिसा भागवताची मंडळी आणि नामदेवरायांची मंडळी म्हणत होतं. मैत्रिणी असल्यामुळे म्हणले तुमच्या घरात काय म्हणले काही कमीच नाही ना. आमची चूल पेटत नाही म्हणले. आणि भजन तर 24 तास चालू आहे हो. भजन म्हणते का संसाराच्या नावे घालून या शून्य काय करून करून टाकलेले. पांडुरंग सोडून चित्तात काहीच नाही मला. आणि परिस्थिती काय भिसके जाता कुत्री घरला किती म्हणले. आणि मग म्हणले थोड्या वेळ परीस घेऊन जा. तुमच्या घरात लोखंड असेल ना प्रत्येकाच्या भंगाराला जरी लावलं तरी 100 रुपये म्हणले. आणि मग काय टाइम आहे परीस घेऊन आल्या. आणि मग दिवाळीच ना नामदेव राहायला यूज करतो. मग काय सगळं बाजार बिजार करून पार कपडे बिपडे करून पोळीचं जेवण आरतीचं ताट घेऊन नामदेवराय विना करून भजन करत आले. ओवळायला नामदेवरायला कळलं घर कोणच आहे म्हणून. दागिने काय पैठणी काय काय ते मुलं काय सगळे दिवाळीच नाव म्हणले. भानगड काय घर कोणाचं आहे म्हणले आपलंच येतं. आता प्रसाद तयारी म्हणले. गरम पाणी ते सगळं म्हणले. आणलं कुठून. आता खरं सांगावंच लागेल ना. नाईला झाला ना तुम्हाला काय करायचं म्हणले तुम्ही जेवून घ्या. नामदेवरायने ओळखलं का सामान्य संत आहे का ते न सांगता तुम्हा काल नाही महात्मे चौयुगाचा भक्त नामा हा कीर्तनी नामदेवरायने ओळख. आज काहीतरी गडबड झाली म्हणजे एवढं कुठून आणलं एवढं तर सांगा. म्हणजे असं मैत्रिणी पण आणलंय असं परीस कसा असतो मी अजून पाहिलेलंच नाही नामदेवराय. मला एकदा पावलं तरी म्हणले परीस काय असतो. हिला असं वाटलं कौतुकानं दाखवा. हिनं बेस्ट पैकी देवाऱ्यात ठेवला होता. परीस आणला नामदेवरायला दाखवला म्हणले सगळं सोनं करून टाकलंय. नामदेवरायांनी परीस पाहिलं सोने रुपये आम्हा काय स्थितीतले खरं धन कळालेले परमार्थ महाधन जुडी देवाचे चरण भावया जतन उपाय लाभाचे विठ्ठल. नामदेवरायने तो परीस पाहिला आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिला. काय किंमत आहे साधूला याची. राम रतन धन पायोजी मैंने राम वस्तू अमोली कधी मेरे सद्गुरु. राम नाम धन वाटावं आपल्याला. आपण कळावं. पैसे मोजताना मन एकरूप होतं का माळ जपताना मन एकरूप होतं. बंडल मोजताना मन एकरूप होतं का माळ जपताना मन एकरूप होतं. बंडल मस्त काहीतरी माळ जपताना आनंद होईल ना. त्या दिवशी अंतःकरण शुद्ध झालेला असं. कोणला विचारायची गरज आहे का बाबा. विचारायची गरज आहे का कोणला. आपल्याला कळत आहे ना काय आडवं आहे आपल्याला नेमकं.
ज्या दिवशी आपलं माळ जपताना नामस्मरण करताना जर मन एकरूप झालं, समजून घ्यायचं आपलं पाठ संपलं. विठ्ठल आणि मग नामदेवराय म्हणले हे सगळं ब्राह्मणाला वाटून टाका, काही ठेवू नका, घर सारून घ्या. पहिले घर सारून घ्या म्हणले, पवित्र करा सगळं. हे सगळे ब्राह्मण बोलले सगळं वाटून टाका, कन्या करून टाका म्हणले आपल्या, घेऊ नको म्हणले आपल्याला. आणि मग दुसरा दिवस उगवला, ते बाबा पूजाला बसला देवर. परीस कुठे? परीसा भागवताच्या. आणि मग म्हटले परीस कुठे? मग म्हटली आता घेऊन येते म्हणले. मैत्रिणीला दिला, गेली. म्हणले माझ्यावाला परीस दे म्हणले, पूजा करायची. खोळंबले म्हणले मालक, आता ही काय देणार सांगा, काय देणार? लागली तर मग करायला. मला बाकीचं माहिती नाही, मला परीस पाहिजे म्हणले. झोपली तिथं भांडण काय मग. आणि मग भांडण झोपल्यावर काही लोकांना बोलावं लागतं का? कीर्तनाला सांगावं लागतं या म्हणून. भांडण झोपल्यावर पंढरपूर तिथं गोळा झाला ना. आणि मग परीसा भागवत आले. परीस कुठे गेला फेकून म्हणले चंद्रभागेमध्ये. त्यावेळेस नामदेवराय उपदेश करतात, हा दृष्टांत करमणूक म्हणून ऐकू नका, ज्यांचा हेत विठ्ठल. नामदेवरायांनी त्या परीसा भागवताला उपदेश केलेला आहे, बाळा तू याच्या कशाला नादी लागतो? अरे तू पांडुरंगाचं जर नामस्मरण केलं ना, जन्मोजन्मीचे दुःख विसरायचे. जगाचा मालक प्रत्यक्ष तुझ्या समोर उभा राहील. भरपूर उपदेश केला, ज्यांचा हेत पण तो ऐकायला तयार नाही. तो म्हणला मला तू हे सांगूच नको, मला परीस पाहिजे म्हणले. तुमची काय परिस्थिती, तुम्ही नामस्मरण करून तुम्हाला काय मिळाले आम्ही प्रत्यक्ष पाहतोय ना म्हणले. काय सर्वसामान्य जीवाला साधूची संपत्ती कळावी. योग्याची संपदा पुढं काय? योग्याची संपदा पुढचं प्रमाण काय? त्याग आणि शांती. विठ्ठल आपल्या सारख्याला वरून त्याग करून साधूचा वरून आत्मज्ञानी चोखडी संत माझी रोपडी. अरे असे आत्मज्ञानी त्यागी संत हे माझं स्वरूप आहे अर्जुना. विठ्ठल परीसा भागवत ऐकत नाही. भरपूर उपदेश केल्यानंतर चला म्हणले आता चंद्रभागेमध्ये. चंद्रभागेत फेकून दिला ना. मग नामदेवरायांनी चंद्रभागेत उडी घेतली, पांडुरंगाचं नामस्मरण केलं आणि चंद्रभागेतून असे वर काढले. हे म्हणले तुझा कोणता आहे? आवडीची धनी पुरावी ती, आवडीची धनी पुरावी चंद्रभागा लिंग कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी. तात्पर्य तुझा कोणता आहे तो घे म्हणले. एवढी परीस आता परीक्षा करायची ना, खरंच परीक्षा का? मग त्या काळामध्ये चंद्रभागेवर काही कोणी लोखंड घेऊन गेले नव्हते ना. तर त्या काळात एका जणाच्या कमराला लाचखंड होत. त्यानं ते लावून पाहिलं, लगेच सोनं. दुसऱ्या खड्याला लावलं. अरे म्हणले सगळे परीक्षे म्हणले. एका परिसा करता चमत्काराला नमस्कार झाला ना. एका परिसा करता अख्खा आयुष्य घातलं तेव्हा पुढे एक परीस मिळाला जगन्मातेच्या. अरे नामदेवरायाचा ज्याला स्पर्श होईल तो परीस होतोय म्हणले. विठ्ठल पुन्हा सारिके करते तात्काळ नाही काळ. Thank you.
आपुणा सारिके करीती स्वरूपानं कधी आहे ना बरं स्वरूपाना दिवे लावले 10 महाराजांनी 10 दिवे लावले आणि दुसरे महाराज नंतर आले त्यांना विचारलं पहिला कोणता आणि शेवटचा कोणता कळलं नाही कळू शकत दिवे सारखेच आहे ना आपुणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ मग त्या वेळेस परिसा भागवतांनी नामदेवरायांची शरणागती केली होती तद्विधी प्रणिपाते न परिप्रश्ने ना हा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे नामदेवरायांचा शिष्यत्व पत्करलेलं आहे मग त्यांना कळालं खरा परीस काय खरा परीस काय काय रवी दीप हिरा जावी ती देखणे अदृश्य भगवान परमात्म्याचं दर्शन करून देण्याचं सामर्थ्य कोणामध्ये संतांमध्ये कृष्णांजन देवा
तो नामोच्चारी विठोबाचा धर्म जातो त्याचे यांचा हेत विठ्ठल आणि आयुष्यभर शंकर स्वामींनी तेच कार्य केलं. पंढरपूरची वारी एक गावानी विठोबाचे नाव अनेकाचे काम नाही मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. स्वतःही साधन तेच केलं आणि दुसऱ्याला आयुष्यभर तेच साधन सांगितलेलं आहे. भगवंताचं नामस्मरण करा, कारण भगवंत प्राप्ती करता दुसरं साधन नाही. अवघ्या वाटा झाल्या खेळ कले न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्व यो या विधी येणे नो हे सिद्धी. किती मोठं कोर्ट आहे. म्हणून भगवंत प्राप्तीचं साधन तुम्ही नेमकं काय केलं. द्या माईक द्या. बाकी दुसरे साधन तिथपर्यंत पोहोचत नाही का. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये विनोती काही तानातो टाना टोना म्हणजे काय. हा काय अर्थ घ्यायचा टाना टोना या शब्दाचा. मेहनती काही टाना टोना एका नामस्मरणावर टाना टोना म्हणजे नेमकं काय काय अर्थ घ्यायचा. आम्हाला बाकीचं काहीच माहिती नाही. याची व्यवृत्ती केलेली आहे बाकीच्या सगळ्याची. एक नामस्मरणा वाचून आम्हाला दुसरं काही माहिती नाही. नेनती टाना टोना एका टाना टोना म्हणजे आता आपण खेड्यातले म्हणले आपल्याला सगळं माहिती, फक्त आपण बोलत नाही. फक्त एक करू नका. सिद्धी म्हणजे टाना टोना नाही. हा त्याच्या अष्टमा सिद्धी आहे ना. रिद्धी सिद्धी वाहे देव स्वरूप झालेल्या महात्म्याच्या जीवनात सिद्धी असतात. बरं, प्रत्येक महापुरुषाच्या जीवनात चमत्कार झालेले आहेत, पण देव स्वरूप महात्म्य अष्टमा सिद्धी वेगळ्या. भागवतामध्ये सगळ्या सिद्धी आहे. अष्टमहासिद्धी ह्या प्रमुख आहेत. या फक्त देव रूप जे महात्मे झालेले असतात त्यांना प्राप्त असतात. बाकीच्या ज्या 15 आहे त्या साधना करून प्राप्त झालेल्या वेगळ्या. आणि त्या क्षुद्र सिद्धी आहे ना, क्षुद्र सिद्धी म्हटलं डायरेक्ट भागवतकरांनी त्यांना. ते उलटे पालटे प्रयोग करणारा त्या क्षुद्र सिद्धी प्राप्त होतात. विठ्ठल किरकोळ चमत्कार करतात. संत महापुरुष चमत्कार करत नाही. भगवंताच्या कृपेनं होतात. ते रेडा बोलावला, भिंत चालवली, ते स्वतः होण्याचा बाजार नाही मांडला कधी संतांनी. प्रत्येक महापुरुषा जीवनामध्ये चमत्कार झालेले. माऊली हे तीर्थ यावेळेचे अभंग पहा ना. ती विहीर उचमळून आली होती राजस्थान मध्ये. सामान्य गोष्ट आहे का. माऊलीने सूक्ष्म रूप धारण करून खाली गेले होते ना. ही सिद्धी नाही तर काय. विठ्ठल
सिद्धी लहानही होता येतं, त्यांना मोठंही होता येतं, काही होता येतं. पण ह्या अष्टमहासिद्धी म्हणजे वेगळ्या. हे फक्त देवस्वरूप जे महात्मे झालेले असतात त्यांनाच प्राप्त होत असतात. अजूनही की त्याच्यातलं ह्याच्या मिळवलेल्या सिद्धी कायम टिकत नाही. पहा काही काही ठिकाणी चमत्कार काही काही दिवस चालतात फक्त. सगळे मेंढरावणे मग चांगले मोठे महात्म्याला सोडून तिकडे लोक जातात. अरे म्हणजे काय म्हणतो चमत्कार. आणि पुन्हा 4-10 वर्षानं जाऊन पहा तिथं खकाना झालेला असतो. विठ्ठला तशी ती कायम टिकत नाही. बॅलन्स संपला. एटीएम मध्ये तुम्ही हात घाला नाही तर काही करा, पैसा नाही निघायचा. तसं सिद्धीच आहे. सिद्धीला वीक पिसे राजे हंसे आणि काय म्हणून नेनती काही टाना टोना एका नामस्मरण. कलियुगा माझी कलियुग केवळ नामधारा. तुलसीदास महाराज सांगतात कलियुगामध्ये बाकीचे साधन अवघड आहे आणि ग्रस केलं तर शक्यच नाही. विठ्ठला कामामध्ये काम काही वरीला गेल्यानंतर सहज नामस्मरण धरते 10-12 दिवस. सदा नामघोष तिने चित्ता समाधान प्राप्त होतं. नामाना काही प्राप्त होईल. नाम संजीवनी. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे. हनुमंतरायाचं अख्खं चरित्र 12 रामायणामध्ये. राम नामाची शक्ती आहे. नाम चांगले चांगले माझे कपी कुळ धरिले मुक्त केले. एखादा म्हटलं मला लय पैसे पाहिजे, नामस्मरण करा 13 कोटी. पुरून उरून इतका पैसा भेटल. विठाला विठाला काही प्रमाण आहे. काय नो हे केले का चिंतिता विठ्ठल काही भेटल. संत भेटल. नामस्मरण जर केलं तर पुण्य प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल, ब्रह्म ज्ञान प्राप्त होईल, काही बोध प्राप्त होईल. पुरे कोण सकाळी
रसापेक्षा गोड आहे म्हणले, पण मन का घेत नाही? विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. अख्खं चरित्र बा जगद्गुरु तुकोबरायचं फक्त डोळ्यासमोर आला. काय काय प्राप्त झालेले, नामस्मरणच केलेले, काय केले भंडार डोंगरावर. काय स्थिती मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारला ब्रह्मरूपता प्राप्त झालेली. तुका आकाशा एवढा अनुरणिया तुकडा नवे नवे माऊलींना जी दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञ ब्राह्मी स्थिती सांगितली ती नामस्मरणाला प्राप्त होते. महाराजांना प्राप्त झाली, शंकर स्वामींना प्राप्त झाली, नामदेवरायांना प्राप्त झाली. आम्हाला नाही प्राप्त झाली का? झाली, पण निश्चय नाही झाला. बुद्धी निश्चय आत्मज्ञान आणि हे सगळं निश्चय करतात आले. वस्तू आपल्याला मिळालेली आहे संतान करून, पण बुद्धीचा निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ब्रह्मरूपता प्राप्त होत नाही. आणि जोपर्यंत ब्रह्मरूपता प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवनमुक्त अवस्था प्राप्त होत नाही. विठ्ठला छोटस उदाहरण सांगतो. एका गावाच्या काळाला जुन्या काळामध्ये एक नांगर हाकीत होता, लाकड्या नांगर हाकीत होता. बरं का दुकानदार, लाकड्या नांगराला धर्म संयोगाने एक पिंड लागली. नेमकं त्या गावात भगवान शंकराचं मंदिर नव्हतं. किती वाजले? टायमिंगच्या पुढे आपण जाणार नाही. पिंड लागल्यानंतर अख्ख्या गावात माहिती झालं ना. काय भाग्यवाने म्हणले, गावाच्या कडाला पांढरीमध्ये लाकड्या नांगराला अशी पिंड लागली छोटीशी. मग अख्खं गाव भजनी मंडळ आले. म्हणले आता काय आपलं भाग्यच ना, आता आपलं छोटस मंदिर बांधायचं म्हणले. आणि मंदिरामध्ये भगवंताचं हे करायचं आणि अख्ख्या गावाला सेवा प्राप्त होईल ना. आणि मग सगळे गावकरी एकत्र आले, मंदिर बी झालं. काशीहून ब्राह्मण आणले. आता ते बसवायचे ना पिंड, पण ब्राह्मणाने सांगितलं ही पतिव्रतेच्या हातानच बसत म्हटले. भगवान मोठे बाबा, पतिव्रतेच्या हाताने बसवायचा म्हणले. हा काय बाकी कोणाच्या हाताने बसत नसतो म्हणले. कुठे पतिव्रतेला तोटा गेला म्हणले आमच्या गावात. ठरला प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त. मग अन्नदान काय, प्रसाद काय, मंडप काय, सिस्टीम काय, कीर्तन काय, सगळं सगळं सगळं. किती काही मंडळी आले आणि मोठ्या मंडप मध्ये पतिव्रतेला जागा म्हणले, बाकीचे लांबासा म्हणले. आणि मग अलाउन्सिंग वाले टायमिंग झाला ना, प्राण प्रतिष्ठेची वेळ जवळ आली. 12चा टायमिंग, भजन पूजन सत्संग झाला. म्हणले आता मंडप मधून कोणी एक पतिव्रता उठवा आणि भोले बाबाला उचलून ठेवायचं, प्राण प्रतिष्ठा करायची. किती सोपं आहे. बाईक वरून एक जणीने सांगितलं का एवढ्यामध्ये कोणी एक पतिव्रता उठा आणि तेवढं कार्य करा. कोणीच उठाना ना. आता काय उठायला अडचण आहे? मनामध्ये निश्चय आहे का? तो भोले बाबा जर बसला मग आपला मालक काय म्हणत, उद्या गावात आपलं काय लोक म्हणतील. निश्चय आहे. तो आला हर्षिंग करणारा घामळून गेला. कोणी उठायला म्हणले? पाटलाची बायको तिथे, सरपंचाची मंडळी आहे, आमदाराची मंडळी आहे, नगरसेवकाची मंडळी आहे, चेअरमनची मंडळी. एवढ्या पतीवर अख्खा मंडप भरले. कोणी का उठाना? का उठाना? नाईलाज झाला ना गावकऱ्यांचा. आता काय करायचं? एवढं मोठं कार्य आपण, एवढं मंदिर बांधलं बाबा, एवढं सगळं केलं, एका पतीवर उठाना ना. आता काय करायचं? नाईलाज झाला गावकऱ्यांचा. पलीकडे एक धनगर मेंढ्या चालित होता आणि धनगरी नाही होती. ते म्हणजे कशाच आवाज चालला पतीवर चालला. ते धनगर म्हणजे तुला काय करायचं? तू तो उद्योग कर म्हणले आपल्याला. नाही म्हणले तिथं काहीतरी आवाज येतो, आपण पाहू म्हणले. पुढे जवळ आले. मग विचारलं. म्हणले तिथं भगवान शंकराची प्राण प्रतिष्ठा करायची, पतिव्रतेच्या हाताने करायची म्हणले. म्हणजे मग त्याला काय लागतं म्हणले. कोण म्हणतं ती धनगरी? त्याला काय 2 मिनिटाचं काम मी करेन म्हणले. त्याला काय लागत आहे म्हणले. तू काय तो कपडे म्हणले, काय तो वाली साडी, काय तुझा मेकअप म्हणले. जेवढे याच्यामध्ये तुझा ना पतिव्रतेच्या लक्षात याचा काय संबंध आहे म्हणले. विठ्ठला विठ्ठला
होत आहे म्हणले. 2 मिनिटाचं काम नाही म्हणले, त्याला 2 मिनिटं सुद्धा लागत नसते म्हणले. आली ना ती धनगरी नाचल पातळ 9 वारी वरच खोशेल होता. आता मेंढ्या वळता येत होती ना, आली अशी. मग ते आलं सिंग वाचायला म्हणले, मावशी तुम्ही बसवणार का? हो म्हणले. बाबा त्याला काय वेळ लागतो म्हणले. पतिव्रतेच्या हातानच बसवायचा ना. मंडप मध्ये यायला जागा नव्हती. मग फुलवरीला होता ना. म्हणले बाबा जागा नाही ना. म्हणले याला तुडी दे म्हणले. उठालच म्हणले चेअरमनची बायको ती सर तुडी दे म्हणले, तुला काय करायचं? चालेल ना तुडीतच की. आली काय काम आहे बोला म्हणले. काय नाही म्हणलं, भगवान शंकराची पिंड ठेवायची म्हणते. त्याला काय लागलं, लगेच पिंडीला हात लावला, मोठ्यानं जय जयकार केला, जय घोष केला भगवान शंकराच्या नामस्मरणाचा आणि एका मिनिटामध्ये प्राणप्रतिष्ठा केली. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही पण निश्चय ना तेवढा. मग पतिव्रता नव्हत्या का? निश्चय नव्हता. मंडप मध्ये ज्या बसलेल्या त्या पतिव्रता नव्हत्या का? निश्चय नव्हता. मग आपण ब्रह्मरूप नाही का? निश्चय नाही. जगद्गुरु तुकोबरे कुठे सांगतात, अमर हा खरे कृपा न म्हणा देह माझा मग भरवसा कळे ज्ञानेश्वरी मध्ये जी तो जीवची परी तुके महेश कुठं सांगितलं? महाविष्णूचा होता. हाय का निश्चय आपल्याला? हा निश्चय करण्याकरता सत्संग आहे. बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा घेण मेहनती काही टाणा टोना नामस्मरणा. इतकं नामस्मरण करावं, इतकं नामस्मरण करावं. चिंतने तद्रूपता. आणि मग त्यावेळेस सुद्धा आपल्याला सुद्धा ब्राह्मी स्थिती प्राप्त. मेहनती काही टाणा टोना एका. अजून काय काय केलं तिसऱ्या चरणामध्ये? काया वाचा काया वाचा आणि मने झाले चिंतने डुलती म्हणले. आता कोण डुलत रस्त्याना?
हा बोधाच्या बोली म्हणलंय 10व्या अध्यायाचा 10वा श्लोक पहा ज्ञानेश्वरीचा. पण ती भूल चढत नाही आपल्याला. ही भूल चढती विषयाची प्रपंचाची भूल. ती भूल संतांना चढली ना मग ती कसे नाचले. गाऊ नाचू विठू तुझा या या विठूचा गजर हरी वारीमध्ये काही तप होत असतं. चालतं ना. जवळ ये सकळ सिद्धाय हात चालावया तीर्थयात्रे जाय पाय. मग हात कशाला टाळी वाजवायला. काही तप होतंय. वाचिक तप होतं. काय भजन सोडून काय वारीमध्ये बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल येणे सोसे मन झाले परत माघारी जाऊन पहा विठ्ठल. काया वाचा मने मनाना सुद्धा गोविंद गोविंद मना मग गोविंद ते काया भेद नाही. गोविंद ते काया 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 वाचा मने 3 तप होतात. बरं 3 तप होतात वारीमध्ये. म्हणून संत वारीचा आग्रह का करतात. शंकर स्वामींनी त्या सर्पाचा उद्धार जो केला होता तो वारीतच केला होता. त्या वाड्यामध्ये जो सर्प शंकर स्वामींना भेटलेला होता तो मोठा सगळं गाव घाबरत होतं ना. पण स्वामींनी त्या पडक्या वाड्यामध्ये कीर्तन केलं होतं. आणि मग त्या सर्पाला सुद्धा पंढरपूरला वारीमध्ये तो गेला ना. काया वाचा मने भगवंताच्या स्मरणात सर्प तिथे गेल्यानंतर त्याला ही वाणी प्राप्त झाली. आणि शंकर स्वामीला म्हणले मला आता तुम्ही काय करा मुक्ती द्या समाधी द्या. मग सर्प घाटावर पंढरपूरला आजही बी त्या सर्पाची समाधी आहे. वारीमध्ये हे जगाच्या उद्धाराचं कार्य संत करत असतात. काया वाचा मने झाले चिंतने डुलती स्वतः डुलतात. आणि आयुष्यभर जगाला जगाच्या कल्याणा संताच्या देह कष्टविती परोपकारे परोपरीना शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्याला सांगत असतात भगवंताचं नामस्मरण करा. एक गव्हाने म्हणून आपण सुद्धा एकदा
त्या भगवान परमात्म्याचं तन मन धनाना सगळे मिळून एकदा त्या भगवंताचं मोठ्या प्रेमानं भजन करू. हो महाराज अजून एक लक्षण सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे निळा म्हणे विरक्ता देई, निळा म्हणे विरक्ता देई, निळा म्हणे विरक्ता देई, निळा म्हणे विरक्ता देई, निळा म्हणे विरक्ता देई. समयाशी सादर सगळं माहिती वेळेतच आवरणार आहे आपण. याला हेच नव्हतं होतंय. काय सांगतात मग शेवटच्या चरणामध्ये? निळा म्हणे विरक्त देही दक्षिणे वैराग्य. वैराग्य हा पांडुरंगाचा प्रसाद आहे.
ज्ञानेश्वरीचं प्रमाणे बाबा, विरक्ती वाचवणी ज्ञानाशी तगणेची नाही. वैराग्य जर नसलं तर ज्ञान टिकत नाही. वैराग्य एक तर होत नाही, झालं तर टिकत नाही. एकेला होत नाही आणि एकेला झालं तर टिकत नाही. झालं का मेलं आणि एकेला होतच नाही. कोणती बरी? तरी व्यवस्थित राहील. विरक्ती वाचून एकेला मंगळाच होत होतच नाही आणि एकेला होते पण ती टिकत नाही. म्हणून झालं का मेलं 4 दिवस सुद्धा टिकत नाही. मग कोणती बरी? विरक्ती वाचवली ज्ञानाशी तगण्याची नाही. पुढे साधूचं वैराग्य. शंकर स्वामींच्या मुलाला सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. म्हणून सगळी मंडळी त्यांच्या मागे लागले होते. स्वामींच्या लक्षात आलं, भक्त ऐशी जाना दिदी देहात असताना ज्या महापुरुषाचं देहाचं तादात्म्य सुटलेलं आहे, ब्रह्मरूप झालेले महात्मे. लक्षात आलं, सिद्धी लावी पिशी. आता काय होईल आपण गेल्यानंतर? आपल्या अगोदर जो महात्मा आपल्या मुलाला समाधी देतो, काय वैराग्य असेल मला. मिळा म्हणे विरक्त देही. या अशा महापुरुषांच्या चित्तामध्ये विषय असतील का? विषय तो त्यांचा झाला. नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोणे. असे महापुरुष निवा म्हणे विरक्त देही. आठवची नाही असे विरक्त महात्म्यांची पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्याला सेवा करण्याचा योग. विठ्ठला
आता संतांचं भजन करायचं. तुका म्हणे पापी जाती संताची आता माऊलीचं भजन. शिवमहापुराण कथा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण जप अनुष्ठान सोहळा नांदगावच्या कार्यक्रमाचा एक मोठा यज्ञ गोपाल नंदगिरी महाराजांच्या बुधवार दिनांक 31/1 सकाळी 11 वाजता महंत गुरुवर्य रंगगिरीजी महाराज मठाधिपती सरला बेट यांचे काल्याचं कीर्तन होईल. अनुष्ठान फार मोठा कार्यक्रम आहे आणि कथा आहे. तरी गोपाल नंदगिरीजी महाराजांच्या अमृतवाणीतून ही कथा आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसंच योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांची 121 पुण्यतिथी सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तुकाराम महाराज गाथा भजन वा म्हणून महंत गुरुवर्य गंगागिरीजी महाराज यांचे कीर्तन होईल. फार मोठा हा अमृत योगी फार मोठा सोहळा आहे. हा जगजाहीर सोहळा आहे. हा सोहळा काही सामान्य नाही आहे. म्हणून या ज्ञान यज्ञ नाम जप यज्ञ बाधू न शके सर्वांनी हे ज्ञानामृताचं प्राशन करावं ही सर्व भाविकांना विनंती. भाविक म्हणजे आता सर्वच हे स्वामींची पुण्यतिथी म्हणजे सगळ्यांची सेवा आहे. आता सगळ्यात जास्त भाग्यवान पानवकर ठरले त्यांच्या या भूमीत होती ना. परंतु हा कार्यक्रम हा खेळ नव्हे त्यांचा सर्व तन मन धनानं हा कार्यक्रम करतात. हे धर्माचं कार्य असंच तुमच्याकडून घडावं हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू आणि भगवंताचं एकदा भजन घ्या. ज्ञानोबाराया माधवोबाया ज्ञानोबाराया तुको महाराजा
Bye.